नमस्कार, मी उदय गुंडेले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करतो। मंडळी, आपण आहोत आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या मेथी या ठिकाणी आलेलो आहोत। मेथीमध्ये मागील 2 दिवसापासून या ठिकाणी मोहरम या ठिकाणी साजरा करण्यात येतो आहे। मेथी या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मोहरम हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आहे। आपण या ठिकाणी दृश्य पाहिलेलं आहे। आज आपल्याला या ठिकाणी या मोहरम संदर्भात जी माहिती आहे ती माहिती देण्यासाठी या मोहरमचे प्रमुख या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। यांच्या सोबत आपण माहिती घेणार आहोत। मामा, काय सांगाल की मोहरमच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? हा मोहरमचा सण जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी मोहरमाचा सण होत आहे। आणि पहिलं गाव आहे चिकटणा आणि दुसरं गाव आहे मेथी। हे परंपरापासून हे चालत आलेलं आहे। आज 100 वर्षापासून मोहरम सण होत आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे अकीदीला ह्या 2 गावचे मोहरमाचा सण ठरलेला आहे नियमाने। तर हा सण होत आहे, आमच्या आजी पंजाबपासून होत आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 2 गावाची तारीख ह्यासाठी घेतलेली आहे ह्या अकीदीमध्ये की ही दोन्ही देव पावणारे देवस्थान आहेत। पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हे जे मोहरम येत होते त्या काळामध्ये पाऊस पाणी जास्त राहत होता। आज 50-60 वर्षापूर्वी जे बाहेरचे जे लोक येत होते ते पाऊस पाण्यामुळे येत नव्हते। त्या काळामध्ये जुन्या लोकांनी जी तारीख पाडली चिकटणा आणि मेथीची परंपरा आज 70-80 वर्षापासून अकीदीला मोहरम होता आणि ते आज परंपरा आमची चालूच आहे। तुम्ही म्हटल्याप्रमाणे परंपरागत या ठिकाणी काळापासून चालत आलेली या ठिकाणी मोहरम जे साजरा केला जातो होता, तर आज या ठिकाणी आज घडीला काही ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र मेथीमध्ये आपल्याला या ठिकाणी सर्व धर्म समभाव या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे। याबद्दल आपण काय सांगणार? हा एक अहमदपूर तालुक्यामध्ये एकमेव गाव असं आहे, माझं गाव आहे, माझं जन्मस्थळ आहे मेथी गाव। आणि ह्या गावामध्ये वैशिष्ट्य म्हणजे हा एकच आहे की सर्व धर्म समभाव। हा सगळं गाव मिळून हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, अनेक जातीचे लोक जे आहेत हे हा सण साजरा करतात मोहरमाचा। आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावामध्ये वर्षाला सप्ताह पण होतो। त्या सप्त्याला पण प्रत्येक धर्माचा माणूस त्या सप्त्यामध्ये झटतो, झुंबतो, काम करतो आणि एकमताने सप्ताह पार पडतो। आमचं गाव एक अहमदपूर तालुक्यात असं आहे की सर्व धर्म समभाव सगळ्याला घेऊन मिसळून चालणारे एक गाव आहे। तर जातीवाद अजिबात नावाला होत नाही आणि होणार पण नाही। हा एक गाव एवढं शांततेत कोणतं पण सण सार्वजनिक करतात। हे असं सण साजरा करणारे अहमदपूर तालुक्यात आणि लातूर जिल्ह्यात हा एक लेव गाव आहे, मेथी गाव। हा जो मोहरमचा सण आहे तो सण हा किती दिवस चालला जातो? हा सण चालतो 3 दिवस। 3 दिवसाचा सण असतो। 8वीला सवारी, 9वीला डोला, 10वीला डोला। 10वी दिवशी थंड होतात, 11वीला संपत, म्हणजे 10वीला संपत होतं। हे डोल्याचं जे नियोजन लावलेलं आहे आपण, ते डोला हे कशा पद्धतीनं कशानं बनलेला असतो? हा डोला आहे हे बांबूपासून, इळूच्या बांबूपासून बनवलेला असतो। पहिला त्याचा पाया रचला जातो, पायापासून बांधण्यात येतो आणि ते शेवटला कळस असतो। शेवटला त्याला डेरा म्हणतात। ते डेरा वरती बसून त्याचे जे वरचे संघ आहेत, चांदी सोन्याचे जे काय आहे ते सगळे त्याच्यावर मोडून हे 9वी दिवशी डोला उठवण्यात येतो। धन्यवाद मामू। या ठिकाणी आपल्याला मोहरम सणाबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर या मेथी गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। यांच्याकडून आपण या ठिकाणी या मोहरम सणाबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर, आपलं प्रथम नाव सांगा। मी धनराज पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि गेल्या वर्षीपासून या गावचा सरपंच म्हणून काम करतोय। माझ्या लहानपणापासून हा मोहरम सण या ठिकाणी साजरा होतोय। आमच्या गावामध्ये असं कुणालाच वाटत नाही की हा सण मुस्लिम समाजाचा आहे। हिंदू मुस्लिम समाजाचं एक एकात्मतेचं एक वेगळं प्रदर्शन आमच्या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे। फार कमी प्रमाणात मुस्लिम समाज या ठिकाणी असतानाही हिंदू समाजाने सर्वांना एकत्रित करून आमचे मोदीन बाबा जे होते त्या मोदीन बाबाचं फार मोठं सहकार्य या गावासाठी आहे। त्याने गावातल्या सर्व समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्यांचे चिरंजीव बाबू असतील, आता जिलानी असतील, त्या दोघांनीही तसंच पुढे चालू ठेवलं। त्यामुळे हा सण आमचा जसा आम्ही दिवाळी, दसरा हे सण साजरे करतो त्याचप्रमाणे आम्ही मोहरम सण देखील साजरे करतो। आपण पाहत असाल या ठिकाणी 90% ते 95% तर हिंदू समाज असेल आणि हा हिंदू समाजच या डोल्याचं, या सणाचं फार मोठ्या कौतुकानं या ठिकाणी प्रदर्शन करतात। या डोल्यावर नाचतात। इथे आमचे समाजाचे सर्व समाजाचे, हिंदू समाजाचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, इतर समाजाचे असतील, सर्वांनी मिळून केलेला हा सण आहे आणि सर्वांनी मिळून केल्यामुळेच
या सणाला एक वेगळं महत्त्व आमच्या ठिकाणी या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. या सणामध्ये नेमके कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात? गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी पहिली सवारी होती. नाल्याद्री नावाची एक सवारी उठली. पुन्हा त्याच्यानंतर दुसरी एक सवारी उठली. आज तिसऱ्या दिवशी रात्री डोला उठला पहाटे 4 वाजता. आणि आज थोड्यात तुम्ही आले त्यावेळेस थोड्या वेळापूर्वीच या डोल्याची खंडाई म्हणतात त्याला शांती झाली. आणि इथून पुढे जे काही नवसाला आलेले गावातील असतील, परगावचे असतील, इतर गावचे असतील, त्या सर्वांना डोल्यासमोर बसवून आमचे हे जे देव आहेत, आम्ही त्यांना देवच म्हणतो. इतर दिवशी आम्ही त्यांना नावाने पुकारतो, पण या गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही त्याचं नाव घेत नाही. आम्ही त्याला सर्वजणच गावातले देव या नावाने पुकारतो. आणि त्या देवाचं एक असं वैशिष्ट्य आहे की आमच्या गावामधल्या म्हणण्यापेक्षा बाहेरगावच्या लातूरचा एक माझ्या 10-15 वर्षाखाली मी ऐकलं, सारडा नावाचा एक मारवाडी होता. त्याच्या लेकराला लाखो रुपये म्हणण्यापेक्षा कित्येक लाख रुपये त्याने खर्च केले आणि त्याला गुण आला नाही. पण आमच्या गावामध्ये यांचे मोठे बंधू बाबू यांच्या हाताखाली त्यांनी ते पाहिलं आणि गेले 3-4 म्हणजे 5-10 वर्षापूर्वी त्यांनी 3 वर्ष आमच्या गावामध्ये गाव जेवण ह्या सणामध्ये निर्माण केलं. असं म्हणजे सांगण्यापेक्षा हा पावणारा देव आहे. इतर समाजामध्ये जे देव आहेत त्या देवापैकीच ह्या पावणारा देव म्हणून आमच्या गावची, आमच्या समाजाची, आमच्या परिसरातील सर्व लोकांची फार मोठी भावना या देवासमोर आहे. म्हणून आम्ही सर्व समाज एकत्रित करून या देवाला फार मोठ्या मनाने भावतो आणि समाजामध्ये एक वेगळं प्रदर्शन करण्याचा या मेथीचा आमचा प्रयत्न असतो. गेल्या काही दिवसापूर्वी शताब्दी महोत्सव असा आमचा सप्त्याचा शताब्दी महोत्सव पूर्ण झाला. मला तर वाटते पुढल्या वर्षी या मोहरमाचा शताब्दी वर्ष करण्याचा एक माझी इच्छा आहे. सर्व समाजाने एकत्रित आलं तर अशाच प्रकारचे मोठा सण पुढल्या वर्षी साजरा करायचा आहे प्रयत्न आम्ही करणार आहोत. सर्व समाजाने एकत्रित येऊन हा मोहरमाचा देखील शताब्दी वर्ष व्हावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. आणि माझ्या इच्छेला सर्व गाव, सर्व समाज पाठबळ देईल याची मला खात्री आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी या मेथी गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा मोहरम सण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. तर मंडळी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडेले, अहमदपूर, लातूर.